नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 8 टॉपिक पूर्णपणे अभ्यासले. टॉपिक नंबर 9 अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा अभ्यासतोय. याच्यामध्ये आतापर्यंत 2 व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट, थेरोटिकल पार्ट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट देखील अभ्यासलेला आहे. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बॅलन्स शीट कशी तयार करायची हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले. आता हे सगळे व्हिडिओ म्हणजे सुरुवातीचे टॉपिक 8 पर्यंतचे 1 ते 8 आणि टॉपिक नंबर 9 सगळ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत. तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या लिंक मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथं जाऊन देखील तुम्ही ते बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रथमच आलेला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. आज आपण अभ्यासणार आहोत प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 1. तर कोणताही वेळ वाया न घालवता सुरू करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हर्टिकल बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करायचे आहे त्या संदर्भातील हे एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल अतिशय सोपं असतं. जर तुम्हाला परीक्षेला विचारलं तर याच्यासारखं सोपं काही नाही. लक्षात घ्या, तुम्हाला 8 मार्काला किंवा 10 मार्काला हे विचारू शकतात. कन्वर्ट द फॉलोइंग बॅलन्स शीट इनटू व्हर्टिकल. म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मधली ती व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायची. अतिशय सोपं. तो फॉर्मॅट तुम्हाला फक्त पाठ करायचा आहे. त्याच्यामध्ये जे काही दिलेले ते या ठिकाणी फक्त व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये मांडून घ्यायचं. बघा, लॅबिलिटी साइडला कॅपिटल दिले. आता हे कॅपिटल आहे ओनर्स फंड. रिझर्व्ह फंड सुद्धा ओनर्स असणार आहे. 12% लोन बॉरोड मध्ये येणार आहे. आणि करंट लॅबिलिटी तर तुम्हाला माहिती करंट लॅबिलिटी मध्येच जाणार. फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट आणि करंट असेट एवढीचाच प्रॉब्लेम. म्हणजे हे तुमचं एक्झाम्पल आहे आणि त्याचं हे आहे सोल्युशन म्हणजे आन्सर आहे. मग हे व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये कसं तयार केलं जाणार आहे तर पहा, पहिल्यांदा आपण सोर्सेस ऑफ फंड, आपला नंबर 1 चा पार्ट असणार आहे सोर्सेस ऑफ फंड. त्याच्यामध्ये आपण ओनर्स फंड किंवा त्याला आपण कॅपिटल म्हणतो, फंड ऑब्लिक कॅपिटल. मग ओनर्स फंड मध्ये कॅपिटल दिलेले त्यांनी आपल्याला. बघा, ओनर्स फंड मध्ये काय दिलेलं कॅपिटल. मग ते कॅपिटल आपण त्या ठिकाणी लिहून घेतलं की किती दिलंय. बघा, कॅपिटलची अमाऊंट होती 50,000 रुपीज. मध्ये 50,000 रुपये कॅपिटल लिहून घेतलं. आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह दिलेलं होतं 15,000. मग तो ऍड केला आपण या ठिकाणी. रिझर्व्ह 50,000 मध्ये 15,000 ऍड केलं. आणि फिक्टिशियस असेट वगैरे होतं ते मायनस करायचं होतं, ते तर काही दिलंच नव्हतं, ते नील म्हटलं. म्हणजे तुमचं जे 50 प्लस या ठिकाणी रिझर्व्ह फंडचे 15 असे टोटल जे असणार आहे, टोटल तुमची नेट वर्थ जे असणार आहे ते 65,000 येणार आहे. मग याच्यामध्ये नंबर बी पार्ट जो असणार आहे तो बॉरोड फंडचा पार्ट असणार आहे. तर बॉरोड फंड मध्ये आपल्याला बघा फक्त एकच अमाऊंट दिलेली आहे. ती म्हणजे कोणती तर ती म्हणजे हे 12% लोन दिलेलं आहे. बघा, मग ते 12% लोन आपण या ठिकाणी लिहिणार 30,000 रुपये. मग हे 30,000 रुपये प्लस हे 65,000 रुपये असे टोटल फंड तुमच्या कंपनीकडे किती अवेलेबल असणार आहे तर 95,000 असा टोटल फंड अवेलेबल असणार आहे. तर हे आपण काय बघितलं की बाबा ह्या लॅबिलिटीचं व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं प्रेझेंटेशन केलं ते बघितलं. आता आपण असेटचं बघूया. असेटच्या बाबतीत बघा, आपल्याला या ठिकाणी बघा ऍसेट ज्यावेळेस आपण लिहिणार त्यावेळेस त्याला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ फंड असं म्हणणार. मग या ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये आपल्याला बॅलन्स शीटला बघा काय दिले होत्या, फिक्स असेट दिले. मग आपण तेच फिक्स असेट या ठिकाणी आपण लिहिलं. फिक्स असेट ज्या आपल्या अमाऊंट दिल्या होत्या फिक्स असेटच्या त्या बघा किती आहे, बघा 60,000 रुपये फिक्स असेट. इन्व्हेस्टमेंट एक दिली होती 10,000 रुपये. आणि बघा तेच लिहितोय बरं का मी, फिक्स असेट 60,000 दिलेत, इन्व्हेस्टमेंट दिलेली 10,000 आणि करंट असेट. आता या ठिकाणी वर्किंग कॅपिटल नावाचं हेडिंग द्यायचं. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लॅबिलिटी. करंट असेट 55,000 आहेत आणि करंट लॅबिलिटी 30,000 रुपये आहेत. आणि तेच त्यांनी या ठिकाणी केलेलं बघा, वर्किंग असेट असं म्हटलेलं. करंट असेट लिहिलेले 55,000 आणि त्यातनं लेस म्हटलेले करंट लॅबिलिटी 30,000. 55 मधनं 30 गेले, किती आले 25,000 आलं वर्किंग कॅपिटल. मग हे 60 प्लस हे 15 आणि प्लस हे 25 असे टोटल किती आले 95,000 आल्या. टोटल फंड्स ऍप्लिकेबल म्हणजे जो काही फंड आपण ऍप्लिकेबल आहे तो 95,000 आलेला. आणि इथं सुद्धा बघा म्हणजे असेट 95,000, 65 आणि 30 टोटल फंड अवेलेबल किती आहे 95,000. टोटल फंड अवेलेबल किंवा टोटल सोर्सेस फंड, सोर्सेस ऑफ फंड जो असणार आहे ते असणार आहे तुमची लॅबिलिटी टोटल फंड. आणि टोटल फंड ऍप्लिकेबल जे असणार आहे ते तुमचं असेट असणार आहे. तर आय होप हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं
आहे. पहिलेच एक्झाम्पल होतं, अतिशय सोपं होतं. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बॅलन्स शीट प्रेझेंट करायची होती. आय होप तुम्हाला ती समजलेली असणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.